नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये वनरक्षक पदाकरिता जी भरती प्रक्रियासाठी सुरू करण्यासाठी आपण काय करत आहोत, की अर्ज करत आहोत. तर त्याच्यासाठी आपण काय करतो, वेगवेगळ्या ठिकाणी निवेदन देत आहोत. तर त्यासाठी पहिलं तर आपल्याला एक आर-टी-आय माहिती पाहिजे. आर-टी-आयमधून आपल्याला काय करते, की अ, कळतं, की किती व्हॅकन्सी आहे आणि आपल्याला जाहिरात किती निघू शकते. त्यासाठी आर-टी-आय टाकावा लागतो. तर आपल्याला 1684 पदं जी आहेत ती रिक्त आहेत. मार्च 2024 अशी अशी आर-टी-आयमधून माहिती भेटलेली आहे. त्याच्यामध्ये जर बघितलं तर टोटल मंजूर पदं आहेत 9,785 पदं मंजूर आहेत. त्यापैकी सर्वसेवेने पदं भरली केलेली आहे 8,101 पदं आणि जी रिक्त पदं आहेत ती 1684 एवढी पदं रिक्त आहेत अशी माहिती आपल्याला आर-टी-आय मार्फत कळतं. आता ही माहिती घेऊन आपण काय केलं, की निवेदन देत आहोत. राजकीय स्तरावरनं प्रयत्न करत आहोत. ज्याच्यामध्ये आपण काय करतो, वेगवेगळे खासदार असतील, वेगवेगळे आमदार असतील, त्यांना काय करतो, की निवेदन देत आहोत. तर कालच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काय केलेलं आहे, की गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्यांना काय करा, की निवेदन दिलेलं आहे. त्याचे मी तुम्हाला काही फोटोग्राफ दाखवतो आणि दुसरं एक दाखवतो. ते म्हणजे जे धाराशिवचे खासदार आहेत ओमराजे निंबाळकर यांनीही आज पत्र दिलेलं आहे, निवेदन दिलेलं आहे. त्याची तुम्हाला मी माहिती देतो. तर हे राजे निंबाळकरांचं पत्र आहे, आजचंच पत्र आहे, बघू शकता हे. तर हे दिलेलं आहे सुधीररावजी मुनगंटीवार साहेब, मंत्री वन आणि सांस्कृतिक कार्य महाराष्ट्र राज्य मंत्रालय यांच्यासाठी दिलेलं आहे. आता इथे ते बघा, की जे सरळ सेवेची पदभरती आहे वन विभागाची ते 1684 पदाची रिक्त पदक भरतीकरिता ही करावी, जाहिरात काढावी याच्या संदर्भात आहे. आता याच्यात लिहिलेलं आहे, की उपरोक्त विचारार्थी विनंती करतो, की माहिती म्हणजे आर-टी-आय नुसार माहितीच्या आधारे वन विभागातील वनरक्षक गटकाची 1684 पदं रिक्त आहेत, अशी माहिती आहे आणि त्याच्यानुसार जर सांगितलं तर शासन निर्णय दिलेला आहे. त्याच्यानुसार सांगितलं हा आहे 30/9/2022चा. त्याच्यानुसार 100% पदभरतीची मुभा आहे. त्यामुळे आतापर्यंत रिक्त असलेल्या संपूर्ण पदाचा पार पडलेल्या अंती अशी जाहिरात काढावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. आता ही काय काय लवकरात लवकर जाहिरात करा. आता याच्यामध्ये अजून एक मुद्दा लिहिला आहे, की 2021 पासून पोलीस भरतीची जाहिरात 3 वेळेस आलेली आहे. सध्या जी पोलीस भरती आली त्याच्यामध्ये जवळपास 17,471 पदांकरत सुरू आहे आणि डिसेंबरमध्ये 7.5+ जागांची गृहमंत्र्यांनी हे केले, घोषणा केलेली आहे. तर लवकरात लवकर काय करावं, की तुम्ही जाहिरात काढावी आणि विद्यार्थ्यांना काय करावं, की न्याय द्यावा, ही अशी विद्यार्थ्यांनी ही मागणी केलेली आहे. तर ही यांची मागणी आहे. त्याच्यानंतरनं मी दुसरं दाखवतो, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेलं निवेदन. हे फडणवीस साहेब आलेले होते सोसायटीमध्ये, त्यावेळेस त्यांना हे निवेदन दिलेलं आहे, बोललेलं आहे तोंडी आणि निवेदन दिलेलं आहे, पीएकडे निवेदन आहे. त्यांना सांगितलेलं आहे त्या बाबतीत कल्पना दिलेली आहे पूर्ण आहे. देवेंद्र फडणवीस काल आले होते सोसायटीमध्ये, त्यावेळेस त्यांनी हे केलं होतं. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.